आपण स्टडी करत आहोत रेस्पिरेटरी सिस्टीम इन ह्यूमन. वी हॅव ऑलरेडी स्टडीड नॉस्ट्रिल्स, नेझल कॅव्हिटी, फॅरिंग्स. इथं ट्रॅकिया याचं ओपनिंग जे आहे त्या ओपनिंगला आपण ग्लॉटिस म्हणतो. त्याच्यावरती कार्टिलॅजिनस फ्लॅप आहे, एपिग्लॉटिस. त्यानंतर आपण स्टडी केला इथं या वरच्या भागामध्ये लॅरिंग्स जो साऊंड बॉक्स आहे आपला, आणि लॅरिंग्स नंतर आपल्याला स्टडी करायचा आहे आता ट्रॅकिया. दिस इज द ट्रॅकिया. कुठं आहे? हा मागच्या बाजूला हा इसोफेगस आहे. इसोफेगसच्या फ्रंटला आहे ट्रॅकिया, किंवा त्यालाच आणखी नाव आहे विंड पाईप. ट्रॅकिया और विंड पाईप. It is 12 centimeters in length while 2.5 centimeters wide आहे. आणि जो थोरॅसिक व्हर्टिब्रा रिजन आहे, थोरॅसिक व्हर्टिब्रा, 5व्या थोरॅसिक व्हर्टिब्राच्या या रिजन मध्ये इथं बरोबर हा ट्रॅकिया सुरू होतो. आणि याच्यावरती अशा इनकम्प्लीट कार्टिलेजच्या रिंग्ज असतात. इनकम्प्लीट C-shaped cartilage rings. Rings of cartilage. अशा रिंग्स आहेत. म्हणजे समजा आपण हा पाईप गृहीत धरला, मागच्या बाजू हा ट्रॅकिया गृहीत धरला, तर मागच्या बाजूला काय आहे? इसोफेगस आहे. मागच्या बाजूला इसोफेगसचा सपोर्ट आहे, हा इसोफेगस आहे. आणि इकडच्या बाजूला इनकम्प्लीट रिंग C-shaped रिंग्स इथं कार्टिलेजच्या असतात आणि त्याला सपोर्ट देण्याचं काम करतात. किती रिंग्स आहेत ह्या? These are 16 to 20 rings of C-shaped incomplete cartilage. फक्त या साईडला रिंग्स आहेत. मागच्या बाजूला इसोफेगसचा सपोर्ट आहे, त्यामुळं तिकडं काही नाही आहे. दिस इज लाइन्ड बाय सिलिएटेड pseudo stratified epithelium having mucus glands. याच्यामधून म्युकस सिक्रीट केला जातो. म्युकस सिक्रीट करणाऱ्या ग्लँड्स आहेत आणि त्याबरोबर गोबलेट सेल्स, म्युकस सिक्रीटिंग गोबलेट सेल पण त्याच्याबरोबर आहेत. इथून हवा पुढे जाणार आहे, हवा वरती जाणार आहे, म्हणून या ठिकाणी त्याला नाव दिलंय विंड पाईप. म्हणून आपण काय म्हणतो? विंड पाईप. खाली आल्यानंतर थोरॅक्स रिजन मध्ये इट डिवाइड्स इनटू 2 ब्रॉन्काय. या काय आहेत? 2 ब्रॉन्काय आहेत. आता ही राईट साइड आहे. कोणती आपण बघताना बघणार, पण तसा विचार केला तर आता ही साइड जर माझ्याकडची पाहिली तर लेफ्ट साइड आहे, ही राईट साइड आहे. मग याला आपण म्हणू राईट ब्रॉन्कस. राईट ब्रॉन्कस. आणि याला आपण म्हणू
लेफ्ट ब्रॉन्कस. आता लेफ्ट ब्रॉन्कस जे आहे, हे लेफ्ट ब्रॉन्कसची लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर एवढी लेंथ आहे. आणि राईटची लेंथ आहे 2.5 सेंटीमीटर. आणि लंग्स मध्ये डीप गेल्यामुळं यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहेत. डीप इन लंग्स, so chances of infection are more. इन्फेक्शनचे चान्सेस त्यामुळं जास्त असतात. या ब्रॉन्कायना सुद्धा इनकम्प्लीट सी शेप्ड कार्टिलेजच्या रिंग्स या ब्रॉन्कायकडं सुद्धा आहेत. ब्रॉन्कायकडं सुद्धा आहेत. आणि या ब्रॉन्कायमध्ये सुद्धा सिलिएटेड आणि सुडोस्ट्रॅटिफाईड, म्हणजे वरती जसं आहे इपिथेलियमचं लायनिंग इथं आहे. जर टर्मिनल ब्रॉन्काय असतील, टर्मिनल ब्रॉन्काय असतील तर त्याच्यामध्ये म्युकस सिक्रीटिंग सेल्स ॲब्सेंट, त्यांच्याकडं म्युकस सिक्रीटिंग सेल्स नसतात आणि सिलिया पण त्याच्याकडं नाहीत, टर्मिनल ब्रॉन्कायकडं. पण इथं आहेत. आणि मग प्रत्येक ब्रॉन्कस एका लंगमध्ये एंट्री करणार. प्रत्येक ब्रॉन्कस एका लंगमध्ये एंट्री करेल. आता याच्यानंतरचा पार्ट आहे लंग्स. तर हा भाग बाकीचा मी डिलीट करतो. लंग्स. These are 2 in number. हे आहे राईट लंग, हे आहे लेफ्ट लंग. हे स्लाइटली लार्जर आहे, हे थोडंसं स्मॉलर आहे. हे कसं आहे? स्मॉलर आहे. याचं वजन जे आहे ते 620 ग्रॅम, याचं 560 ग्रॅम एवढं वेट आहे. आणि या दोन्ही लंग्स, दिस बोथ लंग्स रेस्ट ऑन डायफ्रॅम. हा जो पडदा आहे तो डायफ्रॅम नावाचा पडदा आहे. या डायफ्रॅमवर दोन्ही लंग्स असे रेस्ट झालेले आहेत. These lungs are bounded by double membranes. यांच्यामध्ये असे डबल मेम्ब्रेन्स आहेत. हे जे डबल मेम्ब्रेन्स लंग्स मध्ये असतात त्याला म्हणायचं प्लुरल मेम्ब्रेन्स. These are called as pleural membranes. त्यातलं आउटर parietal आणि इनर विसरल मेम्ब्रेन आहे.
या दोन्ही मेम्ब्रेनच्या मध्ये भरलेलं आहे, या दोन्हीच्या मध्ये भरलेलं आहे प्लुरल फ्लुइड. हे फ्लुइड लुब्रिकंट म्हणून काम करतं, त्या लंग्सना मॉइस्ट ठेवण्याचं काम करतं. लुब्रिकंट म्हणून काम करेल, मॉइस्ट ठेवेल या लंग्सना. हे प्लुरल फ्लुइडचं फंक्शन आहे. असे हे दोन लंग्स, परंतु याच्यामधलं जे लेफ्ट लंग आहे त्या ठिकाणी एक आपल्याला नॉच दिसतं. याला आपण कार्डियाक नॉच म्हणू. या दोन्ही लंगच्या मध्येच आपलं हार्ट ठेवलेलं आहे. मेडिस्टेनियम म्हणतो आपण. याच्यामध्ये इथं हार्ट असतं, त्याच्यासाठी इथं एक नॉच आहे. आता हे लंग्स जे आहेत ते थोरॅक्स रिजन मध्ये आहेत. या बाजूला जे बोन आहे ते स्टर्नम बोन आहे. इथं थोरॅसिक रिब्ज आहेत, इकडं आणि इकडं अशा थोरॅसिक रिब्ज आहेत. म्हणजे रिबच्या केजचं, छातीच्या पिंजऱ्याचं प्रोटेक्शन आपल्या लंग्सना आहे. छातीच्या पिंजऱ्याचं प्रोटेक्शन या लंग्सना आहे. आणि इथं फ्रंट वरच्या बाजूला इथं मिड व्हेंट्रल लाईन जे आहे तिथं स्टर्नम नावाचं बोन आहे. या छातीच्या पिंजऱ्यामध्ये जशा रिब्ज आहेत तशा इंटरकॉस्टल मसल सुद्धा आहे. इथं इंटरकॉस्टल म्हणजे जर एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स या ठिकाणी आहेत, इंटरकॉस्टल मसल, एक्सटर्नल इंटरनल झाल्या इंटरकॉस्टल मसल्स. आणि त्याच्याबरोबर हा जो पडदा आहे डायफ्रॅम आहे, हा डोम शेप्ड असतो. हा डोम शेप्ड पडदा आहे. आणि हा जो डोम शेप्ड पडदा आहे, या डोम शेप्ड पडद्याला दोन्ही साइडला जोडलेलं आहे. असं इथं मसल्स आहेत, फ्रेनिक मसल्सनी जोडलेलं आहे. फ्रेनिक किंवा त्यालाच आपण रॅडियल मसल्स म्हणू. फ्रेनिक किंवा रॅडियल मसल्स. आणि आपली छाती आणि पोट वेगळं करण्यासाठी डायफ्रॅम नावाचा पडदा दोन्हीच्या मध्ये आहे. सो डायफ्रॅम सेपरेट्स आवर थोरॅक्स फ्रॉम ॲब्डॉमेन. आता या लंग्स मध्ये, या प्रत्येक लंग मध्ये जे महत्वाचं स्ट्रक्चर आहे त्या महत्वाच्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो अल्वेओलाई. अल्वेओलाई. These are functional units of lungs. एका लंग मध्ये 300 मिलियन आहेत, म्हणजे टोटल आहेत 600 मिलियन अल्वेओलाई. 600 मिलियन अल्वेओलाई इथं आहेत. आता हा भाग मी जरा डिलीट करतो. इथं पुढचं नेटवर्क आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी प्रत्येक लंग मध्ये एक ब्रॉन्कस आत जाणार. या समजा हा प्रायमरी ब्रॉन्क आहे. सपोज दिस इज अ प्रायमरी ब्रॉन्कस. Primary bronchus opens into secondary bronchi. आता लंग्स मध्ये पाहिलं तर या राईट लंग मध्ये ज्या ब्रॉन्काय एंट्री करतात याच्या ब्रांचेस 3 होतात.
कारण याच्यामध्ये 3 लोब आहेत, सुपेरियल, मेडियल आणि लोअर, आणि इकडं मात्र 2 लोब आहेत. हे 3 लोब असलेलं आणि हे 2 लोब असलेलं आहे. 3 लोब याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये म्हणून या राईट लंग मध्ये 3 सेकंडरी ब्रॉन्काय आहेत. राईट समजा ब्रॉन्कस विचारात घेतलं तर 3 सेकंडरी ब्रॉन्काय यामध्ये आहेत, आणि लेफ्ट मध्ये म्हटलं 2 सेकंडरी ब्रॉन्काय आहेत. सेकंडरी ब्रॉन्काय 2 आहेत. त्याच्यानंतर दी सेकंडरी ब्रॉन्काय ओपन्स इनटू टर्शरी ब्रॉन्काय. हे प्रायमरी ब्रॉन्कस, त्यानंतर सेकंडरी ब्रॉन्कस. हे किती आहेत? लेफ्ट मध्ये 2 आहेत. इथं 2 ब्रांचेस अशा फक्त होणार आहेत, आणि इकडं 3, कारण याच्यामध्ये 3 लोब आहेत. त्याच्यानंतर या सेकंडरी इथं झाले, आणि सेकंडरी ओपन्स इनटू टर्शरी ब्रॉन्काय. तर लेफ्ट मध्ये टर्शरी जे आहेत, लेफ्ट मध्ये टर्शरी ज्या आहेत त्या किती आहेत? 2 आहेत. 8 आहेत, आणि राईट मध्ये 10 आहेत. सो लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस डिवाइड्स इनटू 2 सेकंडरी ब्रॉन्काय. 2 secondary bronchi opens into 8 tertiary bronchi. आणि राईट साइडला म्हटलं तर प्रायमरी ब्रॉन्कस डिवाइड्स इनटू 3 secondary bronchi and it divides into 10 tertiary bronchi. राईट मध्ये 10 टर्शरी ब्रॉन्काय असतात. टर्शरी ब्रॉन्काय किती आहेत? 10 आहेत. त्याच्यानंतर पुढं काय होणार आहे? इट ओपन्स इनटू ब्रँकिओल्स. टर्शरी ब्रॉन्काय ओपन्स इनटू ब्रँकिओल्स. दे आर विदाउट रिंग्स. Tertiary bronchi opens into branchioles, and branchioles opens into terminal branchioles. It opens into terminal branchioles. Terminal branchiole opens into respiratory branchioles, and respiratory branchiole opens into alveolar duct, and alveolar duct opens into alveolar sacs. हे alveolar sac आहे की ज्याच्यामध्ये alveola आहेत. आपण द्राक्षाचा घड जसा पाहतो तशा प्रकारचं नेचर या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रायमरी ब्रॉन्कस, सपोज दिस इज अ लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस,
It opens into 2 secondary bronchi. 2 secondary bronchi opens into 8 tertiary bronchi. Tertiary bronchi opens into branchioles which are without cartilaginous rings. Branchioles opens into terminal branchioles. Terminal branchioles into respiratory branchioles. Finally opens into alveolar duct, and alveolar duct opens into alveoli. जर आपण राईट साइडचा विचार केला, हे लेफ्टचं सांगितलं, राईटचं म्हटलं तर प्रायमरी ब्रॉन्कसच्या 3 ब्रँचेस होणार सेकंडरी ब्रॉन्काय. सेकंडरी ब्रॉन्कस पासून बनणार 10 टर्शरी ब्रॉन्काय आणि त्याच्यानंतर मग ब्रँकिओल्स, टर्मिनल ब्रँचेस, रेस्पिरेटरी ब्रँचेस, त्याच्यानंतर अल्वेओलार डक्ट आणि अल्वेओलाय. अशा प्रकारचं नेटवर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये महत्त्वाचं जे युनिट आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस करणार कोण आहे, तर अल्वेओलस करणार आहे. मग समजा हे इकडून स आलेलं आहे, हे अल्वेओलस आहे. Alveolus. This alveolus is lined by squamous epithelium. याच्या भोवती स्क्वॅमस इपिथेलियमचं लाइनिंग आहे आणि मग त्याच्या भोवती ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क आहे. या ब्लड कॅपिलरीज आहेत. याच्या भोवती ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क आहे आणि या दोघांच्या मध्ये इथं बेसमेंट मेम्ब्रेन आहे. दोघांच्या मध्ये बेसमेंट मेम्ब्रेन आहे. या मेम्ब्रेनची जाडी 1 mm पेक्षा कमी असली पाहिजे. तर इथं ब्लड आणि याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होणार आणि असे एका लंग मध्ये 300 मिलियन अल्वेओलाय असतात. तेच या सिस्टीमचे महत्त्वाचे युनिट आहेत. ॲक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस जी होणार आहे ती याच ठिकाणी होणार आहे. तर इकडं 300 मिलियन अल्वेओलाय आणि या लंग मध्ये 300 मिलियन अल्वेओलाय असतात. याच्या आतल्या बाजूला इथं लेसिटिन प्रोटीन आहे. इथं काय आहे? लेसिटिन प्रोटीन आहे. It acts as a surfactants. It acts as a surfactant. अशा प्रकारचं प्रोटीन त्या ठिकाणी आहे. इथं लेसिटिन नावाचं एक प्रोटीन आहे, त्याचं लाइनिंग आहे आणि त्याच्यामुळं सरफेस टेन्शन इथलं मेंटेन होतं आणि ते मेंटेन करण्यासाठी इथं पर्टिक्युलर टाईपचा हा कंपाऊंड सुद्धा आहे. सो धिस इज अबाउट रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंगची रेस्पिरेटरी सिस्टीम याप्रमाणे आहे. थँक यू व्हेरी मच.